नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. रात्रीचे 8 वाजता न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये तुमचं स्वागत. आणि आता सुरुवातीला सविस्तर बातमी बघणार आहोत. ती शनिवारी सत्याच्या मोर्चातनं मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगासोबतच महायुतीवरती हल्ला चढवला. पण या मोर्चामध्ये उद्धव ठाकरेंनी एक खळबळजनक दावा केला, ज्यामुळे मतदार यादीतली नावं वगळण्याच्या प्रक्रियेवरती संशय उपस्थित केला जातोय. ठाकरेंचं मतदान वगळण्याचा डाव. उद्धव ठाकरेंच्या दाव्याने खळबळ. अर्जाची खातरजमा झाल्याने डाव फसला. ठाकरेंनी सत्याच्या मोर्चात हल्ला चढवला. माझ्या सकट माझ्या कुटुंबातील 4 जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का, हे आता आपल्याला शोधलं पाहिजे. महाविकास आघाडी आणि मनसेच्या सत्याच्या मोर्चात उद्धव ठाकरेंनी केलेला हा खळबळजनक दावा. 23 ऑक्टोबर 2025 रोजी उद्धव ठाकरेंसह त्यांच्या परिवारातील 4ही जणांची नावं मतदान यादीतून हटवण्यासंदर्भात ऑनलाईन अर्ज करण्यात आला. सक्षम नाव असलेल्या ॲपवरून हा खोटा अर्ज केल्याचा दावा ठाकरेंनी केलाय. त्यामुळे मतदान यादीतील नावं बनावट पद्धतीने डिलीट करण्याचं रॅकेट अस्तित्वात असल्याचा आरोप केला जातो. सक्षम नावाच्या ॲपवरनं हा प्रकार कशासाठी कोण करत होतं, मी रितसर तक्रार केली की कोणी हे केलेलं आहे. याचा अर्थ असा की माझ्या नावाने खोट्या नंबरवरून OTP काढण्याचा प्रयत्न झालाय. हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झालाय. आणि कदाचित आपण 14 आणि 15 तारखेला हा विषय हातात घेतल्यानंतर 23 तारखेला अर्ज केला गेलाय. म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबातील 4ही जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का, हे आता आपल्याला शोधलं पाहिजे. दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी सत्याच्या मोर्चामुळे सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढल्याचा दावा केलाय. मोर्चानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या पक्षातून आपल्याला फोन आल्याचं रोहित पवारांनी सांगितलं. भाजपाची प्रवृत्ती मित्र पक्षाला संपवण्याचीच असल्याची टीका रोहित पवारांनी केली. तो मोर्चा इतका मोठा झाला, तो झाल्यानंतर आम्हाला अजितदादांच्या पक्षातले काही लोकांचे फोन यायला सुरुवात झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा 1-2 फोन आमच्या काही पदाधिकाऱ्यांना आले आणि ते काय म्हणतात की आता आम्हालाच टेन्शन आलंय. आमदारकी उचलून सगळं गारगार वाटत होतं, पण आता परिस्थिती अशी आहे की आमच्याच मतदारसंघामध्ये हे मतदारचा घोळ, नाही तर मतदार यादीचा घोळ, नाही तर मतदार चोरी झाल्यामुळे आम्हाला आता आमच्या लोकल बॉडी इलेक्शनला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेला भाजप नक्कीच काही ना काहीतरी अडचणीत आणेल, अशी भूमिका आता हे सगळे मित्र पक्ष घ्यायला लागले. त्यामुळे भाजपची प्रवृत्ती कधी पण मित्र पक्षाला मोठं करण्याची नसती, मित्र पक्षाला संपवण्याचीच असते. उद्धव ठाकरेंनी मतदार डिलिशन आणि रोहित पवारांनी मतदान यादीतील घोळाचा आरोप करत निवडणूक आयोगासह भाजपाला लक्ष्य केलंय. महाविकास आघाडीच्या या आरोपांवर भाजपानं पलटवार केलाय. उद्धव ठाकरेंनी याची तक्रार कुठे केली पाहिजे? आपल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली पाहिजे. भाषणामध्ये खोटारडेपणा करून या ठिकाणी जनतेचं लक्ष विचलित करणे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो खोटारडेपणा केला, तोच खोटारडेपणा करण्याचा हा प्रयत्न आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी जागा दाखवली आहे. सत्याचा मोर्चा काढत मनसे आणि महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढे ढकलण्यासाठी दबाव वाढवल्याचं दिसतंय. मतदार याद्यांमधील घोळ, बोगस दुबार मतदार आणि मतदार डिलिशनच्या मुद्द्यावर विरोधकांनी निवडणूक आयोगाला घेरलंय. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य निवडणुका पुढे ढकलल्या जातात का, की मतदार याद्यांमधील संशयाकडे दुर्लक्ष करत निवडणूक आयोग तारखा जाहीर करतं, हे पाहणं महत्त्वाचं असेल. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता पुढची बातमी आहे. सत्याच्या मोर्चावरनं सुरू झालेलं राजकारण संपण्याचं काही नाव घेताना दिसत नाही. महाविकास आघाडी आणि मनसेनं काढलेल्या सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवरती गुन्हा दाखल झालाय, तर मग भाजपच्या मूक आंदोलनावरती गुन्हा का दाखल केला नाही, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. सत्याचा मोर्चा राज्यभरात गाजतोय. शनिवारी ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात विरोधकांनी त्यांची ताकद दाखवून दिली. मात्र मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे मोर्चाच्या आयोजकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तर शनिवारीच सत्याच्या मोर्चाला भाजपानं मूक आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलंय. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधत भाजप नेत्यांनी बाबुलनाथ मंदिर ते गिरगाव चौपाटी या मार्गावरून मूक आंदोलन केलं. यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती हल्ला चढवलाय. मूक आंदोलन करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांवर गुन्हा का दाखल केला नाही असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलाय. मुळात माझा प्रश्न असा आहे, ठीक आहे आमच्यावर गुन्हा दाखल केला, काल भाजपने जो काय सोपट एक 4-5 लोकांना घेऊन जो मुकमोर्चा काढलेला, तर मुकमोर्चाची परवानगी होती का? मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? मग एकट्या मनसेवर आणि महाविकास आघाडीवर का गुन्हा दाखल झाला? आणि आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही खरं सांगायचं तर. अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत. त्यामुळे अस्वलाच्या अंगावर एखादा केस आला काय आणि एखादा केस गळाला काय त्यांनी काही फरक पडत नाही. आम्ही असल्या केसेसना भीक घालत नाही आणि घाबरत सुद्धा. तुम्ही काही करायचं ना, आम्ही काय शेपटा घालून घरात बसायचं का? आणि म्हणून या मोर्चावर किती गुन्हे दाखल होऊ द्या, पक्षपातीपणा कसा असतो हा दिसतोय. आमच्या मोर्चावर गुन्हा दाखल होणं मान्य, आणि त्यांचे लोक रस्त्यावर बसतात त्याच्यावर गुन्हा दाखल न होणं हा पक्षपातीपणा आहे. त्यामुळे अशा गुन्ह्याला कोण घाबरतं? असे शेकडो गुन्हे आमच्यावर आहेत, आणि आणखी झाले तर त्याची पर्वा आम्ही करणार. विरोधकांनी मूक आंदोलनावरती टीका केल्यामुळे सत्ताधाऱ्यांनीही जशास तसं उत्तर दिलंय. भाजपाच्या आंदोलनामुळे मुंबईकर वेठीस धरले गेले नाहीत असा मुद्दा भाजपाकडून उपस्थित करण्यात आलाय. आमच्या आंदोलनामुळे कुठेही सर्वसामान्य माणसाला त्रास झाला नाही. आमचं आंदोलन एका कोपऱ्यामध्ये बसून होतं. आम्ही मुंबईकरांना त्रास दिला नाही, आम्ही सर्वसामान्य माणसाला त्रास दिला नाही. ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतात. ज्यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरलंय त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतात. मूक आंदोलन आणि सत्याच्या मोर्चावरून राज्यात नवा संघर्ष सुरू झालाय. सत्याच्या मोर्चामध्ये ठाकरे बंधूंनी दुबार मतदार आणि मतचोरी करणाऱ्यांना फोडून काढण्याची भाषा केली होती. चुकीच्या पद्धतीने मतदार वाढवले जात आहेत असा आरोप विरोधकांनी केला होता. एकंदरीतच मतचोरीनंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गुन्हा दाखल करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेली खणाखणी पुढील काही दिवस सुरू राहण्याची चिन्ह दिसत आहेत.